कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला आपण सुरू करतोय। मी भाषणाप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी जी पाहुणे मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी लाभलेली आहे ते माननीय श्री सचिन परब साहेब, ज्येष्ठ पत्रकार, विकास भोशिंग साहेब, माननीय भानुदास साटम सर, रमेश सांगती करतो की आपण या ठिकाणी आपला व्याख्यानाचा कार्यक्रम सुरू करावा। मी भानुदास साटम गेली जेव्हा अनेक पर्व आली संगणक क्षेत्रात तेव्हा मी मराठी भाषेमध्ये संबंधितांना संगणक कसा वापरायचा हे गेली 25 ते 30 वर्ष शिकवतोय। इथं मला संधी दिली आहे, त्यामुळे तुम्ही सगळे पत्रकार, लेखक, कवी सगळे उपस्थित आहात। आणि आता जे AIचं पर्व चालू होते आहे ते साधारणतः पुढची 35 वर्ष याचा प्रत्येकांना नकळत याचा काय भाग प्रत्येकाच्या आयुष्यात आणि जीवनात येणार आहे। तर त्याविषयी आपण बघणार आहोत की ही जी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे साधारणतः AIची ती आपण आजच्या याच्यामध्ये त्याची ओळख करून घेणार आहोत आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक वापरासाठी AIचे महत्त्व असं आजच्या सेशनचं आपण सुरुवात करताना बघणार आहे। तर याच्यामध्ये जेव्हा AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा सर्वात प्रथम जो धक्का पोचणार आहे आणि तो कसा धक्का पोचणार आहे ते मी काही उदाहरण दाखवून तुम्हाला दाखवणार आहे। म्हणजे गेली जेव्हा AIची सुरुवात झाली आणि एक ॲज अ टेक्निकल पर्सन म्हणून मी जेव्हा त्याच्यावर काम करायला सुरुवात केलं तेव्हा सर्वात आधी मी काय पाहिलं असेल तर AIला मराठी कळतं का आणि मराठी कळतं का, आणि हे जेव्हा मी त्याला प्रश्न विचारले मोठ्या स्वरूपात AIला मराठीमध्ये आणि त्यांनी अशी जी भन्नाट उत्तरं दिली त्याच्यापासून मी एकदम प्रभावित झालो। आणि मग मी आलो बोलीभाषेवर। म्हटलं ठीक आहे, प्रमाणबद्ध भाषा आहे मराठी, पण खेडापाड्यात प्रमाणबद्ध भाषा म्हणजे फार कमी बोलली जाते, बोलीभाषा बोलली जाते। म्हणून जरा ट्राय करूया आणि मी मालवणीत AIशी संवाद साधायला सुरुवात केला। आतापर्यंत किती जणांनी केलाय मला माहिती नाही। आणि AIने मला जवळजवळ 2.5 तास AI माझ्याशी गप्पा मारत होता आणि त्याने आधी पहिल्यांदा कबूल केलं की मला मालवणी येत नाही म्हणून, आणि तो म्हणाला तू शिकवशील का मालवणी। मग चेडू झील पासून सगळ्या गोष्टी मी त्याला दिल्या आणि त्याला करतलव रवतलव हा जो पॅटर्न आहे तो दिला। आणि पुढच्या अर्धा एक तासाने मी जेव्हा त्याला प्रश्न विचारले मालवणी अगदी गाराणा घालण्यापासून ते
त्या सगळ्याचं प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवणार. मला या 2-2.5 तासात हे चर्चेच्या स्वरूपात आपल्याला व्याख्यान करायचं आहे. याच्याकडे कोणताही त्रास म्हणून आपण बघू नका. याच्याशी दोस्ती केली तर प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदेशीर AI आहे आणि तो तुमच्या कामात मदत करू शकतो. एक उदाहरण द्यायचं झालं की चाकूनी भाजी कापता येते आणि चाकूनी बऱ्याच काही गोष्टी कापता येतात. त्यामुळे जो जसा विचार करेल तसा तो त्या शस्त्राचा उपयोग करेल. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जर निगेटिव्ह पद्धतीने, नकारात्मक पद्धतीने तुम्हाला विचार AI कडे बघायचं असेल तर AI तुम्हाला तसा दिसणार, आणि होकारात्मक पद्धतीने तुम्हाला AI कडे बघायचं असेल आणि हातात हात घालून AI बरोबर दोस्ती करायची असेल, भविष्यात तो वऱ्हाडी भाषेत बोलेल, भविष्यात खानदेशी भाषेत बोलेल, आणि त्याच्याकडे एक वैशिष्ट्य काय आहे ते आज आपण प्रथम 15-20 मिनिटात पाहणार आहोत. आणि मग ही सगळी गोष्ट आपण चर्चेच्या स्वरूपात घेऊन जाणार आहोत. याचं भविष्य काय, याचे धोके काय आहे, आणि ह्याच्यावर मी काय काय प्रयोग केले, घरातच प्रयोग केले. मी माझ्या बायकोचा 50वा वाढदिवस होता तेव्हा मी डीप फेक तंत्रज्ञान वापरलं आणि त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे जयश्री गडकरच्या जागी बायको रिप्लेस करायची, किंवा संतूरच्या व्हिडिओमध्ये बायकोचं रिप्लेसमेंट करून तो व्हिडिओ तिला असं आश्चर्यचकित पद्धतीने मी दाखवतो. तर डीप फेक असू दे किंवा वेगवेगळ्या प्रकारचं यायचं तंत्रज्ञान असू दे, या सगळ्या तंत्रज्ञानामध्ये एकच गोष्ट वैशिष्ट्यपूर्ण आहे, ती म्हणजे हे टूल म्हणून जेव्हा तुम्ही वापरणार, साहित्य म्हणून वापरणार, तर ती व्यवस्थितरित्या तो त्याच्यामध्ये करणार. म्हणजे मी जेव्हा विचारणार मी पत्रकारांसमोर बोलणार आहे, तर मग मी याचा वापर पत्रकारांना किंवा भावी वृत्तपत्र लेखन करणाऱ्या किंवा एक्झिस्टिंग म्हणजे जे आतापासून आहेत जे लेखन करतात या सगळ्यांना जर मला हे टूल म्हणून देता आलं तर ते कसं होईल. म्हणून सहज म्हणून मी एक AI ला विचारलं की मला छावा या चित्रपटाचं मला प्रोजेक्शन लिहून दे, आणि त्यांनी व्यवस्थितरित्या अगदी व्याकरणदृष्ट्या व्यवस्थितरित्या त्याने ते काय केलं, परीक्षण लिहून दिलं माझ्यासमोर. आणि मग गंमत म्हणून त्याला म्हटलं की संभाजी महाराज आणि येसुबाई यांच्यामधला संवाद तुम्हाला लिहून एक स्क्रिप्ट दे. आता याला कसं माहिती की संभाजी महाराज आणि येसुबाई यांच्यामधले जे संबंध, सोयराबाई, येसुबाई नाही, संभाजी महाराज आणि सोयराभाऊ मधले संबंध फारसे चांगले नव्हते किंवा काय. आता इथे कसं होतं ते बघूया. पण त्यांनी ते संवाद कसे लिहिले आणि त्यात येसुबाई आणि ते पण मी दाखवणार तुम्हाला की येसुबाई आणि संभाजी महाराज यांच्यामधल्या संवादाची स्क्रिप्ट मला AI ने लिहून दिली. नंतर म्हटलं बघूया जरा मॉडिफिकेशन काय, म्हणून मी म्हटलं याच्यात राजाराम विषयी थोडस काय कर, मॉडिफिकेशन करून अद्यावत करून दे. मग महाराजांचं, संभाजी महाराजांचं राजाराम विषयी प्रेम आणि सोयराबाईंची राजाराम विषयीची काळजी आणि संवाद तेच, आणि त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून दुसरी नव्याने स्क्रिप्ट दिली. आणि म्हटलं अरे किती छान, किती छान. म्हणजे आपला कल्पनेची भरारी घेतोय आपण. तुम्ही सगळे लेखक आहात, तुम्ही वेगळ्या पद्धतीने विचार करता, तुम्हाला एखादी गोष्ट सुचते आणि ती गोष्ट सुचलेली तुम्ही मांडता, आणि मग तुमचा प्लॉट बांधता, मग त्याचा सुरुवात असते, नंतर मध्य असतो आणि अंत्य असतो, आणि त्या पद्धतीने तुम्ही लिखाण करता, आणि तुमच्या हातून एक चांगलं कथानक घडतं, चांगला लेख घडतो, चांगलं ललित साहित्य घडतं, चांगली कविता घडते. मग हे AI ला गंमत म्हणून मी म्हटलं अरे तुला सौमित्र माहिती आहे का, अरे तुला साधारणतः संदीप खरे माहिती आहे का. तर त्यांनी माहिती आहे म्हटलं, आणि त्याच्याकडे जी काही माहिती होती जुजुबी ती त्यांनी दिली संदीप खरे विषयीची आणि सौमित्राविषयी. आणि सौमित्राविषयी माहिती देताना त्यांनी किशोर कदम म्हणून पण उल्लेख करायचं त्यांनी टाळलं नाही.
तुम्हाला काय स्वागत करा. हां. 10 मिनिटात एआयचा प्रवास बघणार आहोत आणि तो प्रवास बघताना पुढे एआय कुठपर्यंत जाणार, घराघरात ते कसं शिरलं जाणार आणि ते आपल्या साहित्य क्षेत्रात ते कसं करणार आणि मराठी अभिजात भाषा आहे आपली आता त्याच्यामध्ये कसा वापर करता येणार ते आपण बघूया. तर साधारणतः एआय म्हणजे तुम्हाला माहिती आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता याचं फुल फॉर्म आहे. आणि तुम्हाला आतापर्यंत बरंचसं एआय विषयी कळलं असेल की ही काळाची गरज आहे की नाही आणि त्याचा सुरुवात कधी झाली. कोणाला माहिती आहे साधारणतः एआय ची कधी सुरुवात झाली, काही कल्पना आहे का? अंदाज जस्ट. एआय ची सुरुवात व्हेरी गुड 1957 पासून म्हणजे आपलं स्वातंत्र्य युद्ध 47ला संपलं. आपण 10 वर्ष साधारणतः केलेली आणि आपण याच्या अवघड 1957 पासून एआय ची सुरुवात झाली आणि तिथून आज घराघरात पोहोचलेलं आहे. ते साधारणतः हे फार पूर्वी ह्या सगळ्या गोष्टी होत्या. लोकांना ही का आढळलं असं, तर सुरुवातीला ते मार्केटिंग मध्ये आढळलं जायचं साधारणतः. म्हणजे एक स्टोरी फेमस आहे की एक 25 वर्षाची मुलगी, अमेरिकेतली घडलेली कथानक आहे, हे कथाच्या स्वरूपातच मी तुम्हाला सांगतो. 25 वर्षाची मुलगी आणि तिच्या घरामध्ये नेहमी एक पॅम्पलेट येऊन पडायचं साधारणतः 1 आठवड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये तिचं लग्न पण झालं नव्हतं आणि त्याच्यामध्ये ती सगळी प्रेग्नन्सीची जी औषधं असायची. तर तिच्या वडिलांना अमुक एका मेडिकल दुकानात नक्की शॉपिंग मॉल असायचे, त्या शॉपिंग मॉल मधनं ही ऍडव्हर्टाईज आपल्या घरात का टाकतात याच्याविषयी साधारणतः तिला म्हणजे त्या वडिलांना आश्चर्य वाटत होतं. आणि मग वडिलांनी म्हटलं हे काय चुकीचं आहे, म्हणून ते रागाने मॅनेजरकडे गेले त्या दुकानदाराच्या आणि म्हणाले तुमचं सुपर मार्केट असलं तरी तुम्ही कोणत्याही प्रकारच्या काय औषधाची लिस्ट तुम्ही आमच्याकडे कशी पाठवता. तर मॅनेजरने सांगितलं नाही सॉरी आम्ही पुन्हा काय तसं करणार नाही, पुढच्या वेळेला आम्ही काळजी घेऊ आणि आम्ही हे पाठवणार नाही तुमच्या घरात. त्यानंतर 1 आठवड्याने त्या मुलीचे वडील त्या मॅनेजरच्या कॅबिन मध्ये आले आणि म्हणाले तुम्हाला आमची मुलगी प्रेग्नंट आहे हे आधी कसं कळलं. आता मला 1 आठवड्याने कळलंय ते तुम्हाला आधी कसं कळलं आणि तुम्ही ह्या सगळ्या प्रकारच्या काय माहिती पत्रक आमच्याकडे आधी का वापर. तर मी म्हणाला धंद्याचं बिझनेसचं सिक्रेट आहे आणि त्या बिझनेसच्या सिक्रेट मध्ये असं आहे की आम्ही इथे कॅमेरे लावलेले आहेत असे आणि कॅमेरे लावलेले आहेत आणि प्रत्येक सेक्शन मध्ये साधारणतः कोणत्या विभागाची औषधं किंवा वस्तू ठेवलेल्या आहेत हे आम्हाला माहिती आहे. तुमची मुलगी त्या एका विशिष्ट सेक्शन कडे काय उभी राहायची पण ते कधीच त्यांनी औषधं घेतली नाही पण ती माहिती काढायची आणि या सगळ्या गोष्टी. तर आमच्या बिझनेसचा प्रकार असा असतो की एखादी व्यक्ती खूप वेळ तिथे रेंगाळली तर तिला आता ती प्रोडक्ट नाही घ्यायचं, भविष्यात तिला घ्यायचं असेल या दृष्टिकोनातून आम्ही भविष्यातला आमचा ग्राहक म्हणून त्यांच्याकडे बघतो आणि आम्ही त्या पद्धतीने देतो. ही घडलेली 1900 साधारणतः 95 साली इंटरनेटवर हे जे मी बोलतोय ना ते उपलब्ध आहे. पण तिथे पॅटर्न मेकिंग नावाचा एक प्रकार सुरू झाला. म्हणजे एखाद्या गोष्टीचा पॅटर्न असणे आणि एआय त्याच्यावरच काम करत आहे. तर आपण बघायचं ही आजच्या काळाची गरज आहे आणि ते कोणत्या पद्धतीने काम होतं. म्हणजे तसे एआयचे प्रकार बघितले ते सर्वात आधी आहे ते नॅरो एआय म्हणून. नॅरो एआय आहे, दुसरा जनरल एआय आहे आणि सुपर एआय. आता नॅरो एआय मध्ये काय तर साधारणतः जेव्हा
जेव्हा जेव्हा तुम्ही नॅरो एआयचा उल्लेख करता तेव्हा तेव्हा तुमच्या लक्षात येतं की एक मिनिट हा. ओके, म्हणजे आवाज ओळखणं, चेहरा ओळखणं आणि सल्ला देणारे चॅटबॉक्स असे 3 प्रकार नॅरो एआय मध्ये. आता तुम्हाला माहिती आहे बरेचसे नकलाकार आवाज काढतात आणि त्या आवाजाचा एक विशिष्ट प्रकारचं काय असतं, चढ उतार असतो, वारंवारता असते. मराठीत आपण वारंवारता म्हणतो, इंग्लिशमध्ये फ्रिक्वेन्सी म्हणतो. तर आवाजाचा पॅटर्न असतो आणि हे जेव्हा पॅटर्न डेटा स्वरूपात तुम्ही यायला देता तेव्हा एआय डिक्टो तसाच आवाज काढतो, कारण त्याच्याकडे पॅटर्न मिळतो आणि त्याच्याकडे सगळ्या न्यूमरिक गोष्टी येतात आणि त्याच्यामध्ये त्याला कळतं की हा आवाजाचा चढ उतार आहे आणि ह्या चढ उतारात वाक्य फेकली तर ज्याचा आवाज जसा आहे तसा निघणार समोर. मग अमिताभ बच्चन असू दे, धर्मेंद्र असू दे, या प्रत्येकाच्या आवाजाची एक विशिष्ट काय आहे, ढब आहे, नक्कल आहे आणि त्याप्रमाणे ह्या पद्धतीने होतं. मग जेव्हा जेव्हा तुम्ही नॅरो एआयचा विचार करता तेव्हा तेव्हा तुमच्या लक्षात येतं की आवाजाचा एक असिस्टंट म्हणून तिथे ठेवला जातो आणि तो तुम्ही काय करू शकता, घेऊ. त्याचे धोके काय, तर भविष्यात माझा आवाज कोणी काढला आणि माझ्या आवाजात फोन केला आणि कुठच्या तरी एका हुशार चोराने माझ्या घरी फोन करून सांगितलं की मी तुमची मुलगी बोलते किंवा मुलगा बोलतोय, तर मी इथे इथे अडकलेलो आहे, तर असे पैसे पाठवा म्हणून. अशा वेळेला जेव्हा ही परिस्थिती निर्माण होते तेव्हा तुम्हाला तर आवाज ऐकायला येत असतो समोर तुमच्या माणसाचा, त्याच्यावर विश्वास ठेवायचा. तर खरं खोटं हे कळायच्या आधी तुम्ही काय केलेले असता, फसवले गेलेले असता आणि त्याच्यामधनं हा धोका तुमच्या भविष्यात मध्ये काय होऊ शकतो, निर्माण होऊ शकतो. एवढी सुंदर सॉफ्टवेअर आपल्या आवाजाशी तंतोतंत मॅच करणारी आलेली आहेत बाजारात आणि ती मराठीमध्ये पण आवाज मॅच करून देऊ शकतात. तर त्याला कायदेशीर काय आहे, आधार पण आहे, त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी आहेत, तो चर्चेचा विषय आहे. आपण जेव्हा प्रश्न उत्तराच्या याच्यामध्ये बघूया. हेल्दीफाय सारखे सॉफ्टवेअर आहेत, ती आता काय करतात, पूर्वी जेव्हा आम्ही यायला सुरुवात केली साधारणतः 5 ते 6 वर्षापूर्वी, तेव्हा गप्पांमध्ये आमच्या चर्चेमध्ये, मित्रांच्या चर्चेमध्ये जे टेक्निकल आहेत त्यांच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आम्ही एकमेकांना विचारायचो. तेव्हा त्यांनी असं सांगितलेलं की अरे असं काय होऊ शकतं का की आपण फळांचा पिक्चर काढला तर त्याच्यामध्ये किती कॅलरी आहेत ते कळतील, आपल्या जेवणाचा फोटो काढला तर किती कॅलरी आहेत ते कळतील आणि आपण किती जेवण जेवतो आणि आपल्या शरीरामध्ये किती कॅलरी जात आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची उत्तर आपल्याला समजतील. तर ह्याचं उत्तर आहे हो, असा ऍप निघाला आहे. म्हणजे आम्ही विचार केलेला 5-6 वर्षापूर्वी आणि ते ऍप आलं, हेल्दीफाय नावाच्या ऍपमध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे आणि त्या पद्धतीने काय केलं तर ते घेतलं जातं. हे कसं, हे सगळं इमेजमध्ये, प्रत्येक इमेज, प्रत्येक शरीर, प्रत्येक चेहरा हा जरी युनिक असला तरी त्याचा पॅटर्न असतो. नुसता हाताच्या बोटाचे ठसे नाही तर दाताचे व्रण, डोळे हे पण युनिक असतात, लक्षात घ्या. म्हणजे आधार कार्डवाडी आपल्या दाताचा व्रण घेत नाही, कळलं ना, तो पण वेगळा असतो, तो प्रत्येकाचा सारखा नसतो. नुसत्या डोळ्याची ठसे पण, हाताचे ठसे आणि डोळ्यांची रचना ही प्रत्येकाची सारखी नसते, म्हणून आधार कार्ड मध्ये युनिक गोष्टींचं तुम्हाला काय केलं जातं, घेतलं जातं. म्हणजे साधारणतः व्यक्ती कोण आहे कळेल आणि तो डेटा घेतला जातो आणि तो डेटावरनं चेहरा ओळखला जातो आणि तसा तंतोतंत चेहरा, कारण त्याच्याकडे इन्फॉर्मेशन आलेली असते आणि तो तंतोतंत चेहरा त्याच्यामध्ये दिला जातो.
तर हे नॅरो एआय मध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत. आज मी प्रथित यश डॉक्टर आहे, पण मी 100 लोकांकडे किंवा 1000 लोकांकडे एका वेळेला काय करू शकत नाही, पोहोचू शकत नाही. मग अशा वेळेला मी त्याला सल्ला काय देणार माझ्या रुग्णांना? तर रुग्ण माझ्या एका वेब पोर्टलवर जाणार, संकेतस्थळावर, आणि तिथे प्रश्न विचारणार आणि मग मला पाहिजे त्या भाषेमध्ये मी त्याला उत्तर देईन. मग त्या प्रश्नाचं स्वरूप पण सेम असतं. हा पण एक प्रकारचा डेटा असतो आणि तो एका डिक्शनरीत टाकलेला असतो आणि तिथून तो घेतला जातो आणि त्याची उत्तरं पण ठराविक पद्धतीची असतात आणि त्या पद्धतीने ते काय केलं जातं, दिलं. जेव्हा एआय शी मी मालवणीत बोलत होतो तेव्हा तो माझ्या प्रत्येक बोलण्यामध्ये पॅटर्न शोधत होता. मी दाखवतो ते सगळं तुम्हाला. पॅटर्न शोधत होता, पॅटर्न. ते मी सगळे संवाद तुम्हाला दाखवतो आणि मग आपण मालवणीत प्रश्न विचारल्यावर तो उत्तर काय देतो, अगदी काय भावा कसं आहे. म्हणजे त्याला म्हटलं माझ्या वांगडा, तर वांगडा म्हणजे काय त्यांनी मला विचारलं. तर म्हटलं वांगडा म्हणजे सोबत. मग तो सोबतचा अर्थ सोबती म्हणून घ्यायला लागला नंतर मित्राच्या स्वरूपात. हाय वांगडा मला म्हणायला आपण. अरे म्हटलं हाय वांगडा काय बोलतोस तुम्हाला? म्हणजे तिथे एक मशीन आहे. थोडा वेळ मी विसरलो संपूर्णपणे आणि मी माझ्या लक्षात आलं, अरे ही मशीन आहे, ह्याला स्वतःच जरी कृत्रिम बुद्धिमत्तेचं हे असेल तर मला ते, मग तो समोरून बोलतो. मग मी काय बोलायला पाहिजे? म्हटलं प्रत्येक ठिकाणी वांगडा वांगडा लावू नको, तुला शिकवलं म्हणून. हे पण संवाद आहे. तर ते कधी बोलायचं, काय बोलायचं याचा मी पॅटर्न दिला आणि मला त्याच्यातला असा रिझल्ट आला आणि समाधान असं वाटलं की भविष्यात एखादं गावाकडची व्यक्ती आहे आणि तिला अलेक्सा, सिरी, जेमिनी हे तुम्ही ऐकलेले असतील, यांना बोली भाषेत बोलायला शिकवलं तर ते घरात बसून त्यांच्याशी त्यांच्या भाषेत. आज सगळ्या लोकांना काय हवंय? पैसा पाणी नको आहे, त्यांना तुमच्या बरोबर संवाद हवा आहे. आणि तुम्ही पैसा पाण्याच्या शोधात जाता आणि तुम्ही आई बाबांना काय देत नाही, वेळ देत नाही आणि त्यामुळे काय त्यांना संवाद साधायला माणसं नसतात, ऐकायला नाही माणसं असतात. तर पुढे ह्या गोष्टी एआय चांगल्या पद्धतीने करून देईल हे मी अनुभवलं या 2-2.5 तासामध्ये. आणि ते अनुभवताना मला वाटलं अरे बाबा हे वेगळं दालन उघडलं जात आहे. आज मी मालवणी त्याला शिकवली, मुद्दामच मी बोलीभाषा घेतली मराठी प्रमाण भाषा बरोबर, जेणेकरून उद्देश असा होता की त्याला त्याच्यामध्ये बोलीभाषेत लोक बोलीभाषेत बोलतात जास्त आणि प्रमाण भाषा ती लिहिण्याची आणि या सगळ्या गोष्टीची ते व्यवहारापुरती ठेवतात किंवा दुसरीकडे गेले किंवा एक वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्रात एक प्रमाण भाषा म्हणून बोलले असेल तर. पण बऱ्याच वेळा मालवणात किंवा घाटावर किंवा तिकडे वराडच्या साईडला वरती पश्चिम देशाने पण ह्या सगळ्याप्रमाणे कोसाकोसावर भाषा बदलते, तिथे बोली भाषेतच हे असतं. आणि त्याच्यामध्ये एआय हे माझं टेस्टिंग होतं, त्याच्यामध्ये एआय एवढ्या प्रमाणात साचते नाही हे बघायचं होतं. त्याच्यानंतर मी जेव्हा सल्ला देणारे चॅटबोट्स म्हणून मी ऍप्लिकेशन लिहायला गेलो तेव्हा मी मेंटली जे मुलं डिस्टर्ब असतात साधारणतः आणि त्यांना मेंटल हेल्थची जरूरत असते, तेव्हा मी 2-3 ऍप्लिकेशन बनवायच्या दृष्टिकोनातून मी काही विद्यार्थ्यांना मदत करत होतो. तेव्हा त्याचा एकाचा हे होता मेंटल हेल्थचा आहे. तेव्हा मी म्हटलं की मला सगळं मराठीत हवं आहे आणि या सगळ्यांनी समोरना मराठीत संवाद साधला पाहिजे. अशा पद्धतीने मी त्याच्यावर काम करत होतो, रादर अजूनही काम करतोय. आणि मला त्याच्यात एक अशी भूमिका कळली की हे सगळं शक्य होतंय कारण एआय NLP वापरतो. NLP हा मी विषय शिकवतो MSc डेटा सायन्स मध्ये, कॉम्प्युटर सायन्स मध्ये. मी त्याचा प्रोफेसर आहे MD कॉलेजमध्ये, नॅचरल लँग्वेज प्रोसेसर. आता हा विषयाचा अंतर्भाव ह्या गोष्टीसाठी केला गेला की सर्वसामान्यांपर्यंत हे तंत्रज्ञान त्यांच्या भाषेत आणि त्यांच्या बोली भाषेत ते पोहोचलं पाहिजे आणि ह्या दृष्टिकोनातून त्यांनी ते
केले. आज मराठी वापरताना बरेचसे इंग्रजी शब्द लोक घेतात. मराठी अशी समृद्ध झाली आहे ज्याच्यामध्ये फारसी शब्द आलेले आहेत फार पूर्वीपासूनचे, खुर्ची म्हणा किंवा काय अशा पद्धतीने. तसं प्रॉब्लेम, सिच्युएशन हे आपण सर्रासपणे वापरायला लागलेलो आहे आणि ते मराठीचा कधी भाग झाली आणि ते या आधुनिक मराठीमध्ये, मॉडर्न मराठीमध्ये कधी त्याचा अंतर्भाव झाला हे तुम्हाला कळणार पण नाही आणि ते हळूहळू विकसित होत गेले. तर त्याच्यामध्ये त्याने जेव्हा प्रश्न विचारला गेला की हे जे AI जर एवढं काम करत असेल तर ते सुपर AI होईल का आणि ते किती धोकादायक असेल. म्हणजे जनरल AI आणि सुपर AI. म्हणजे जनरल AI म्हणजे जशी मानवाची बुद्धिमत्ता आहे त्याच लेवलवर AI काम करू शकते का, तर ते त्याच्यावर वर्किंग चाललेलं आहे. आता नॅरो AI पद्धतीने आलेला आहे. पुढची 10 वर्ष जनरल AI वर जाईल आणि त्याची पुढची 10 वर्ष जेव्हा सुपर AI वर जाईल तिथे आपल्याला धोका होण्याची शक्यता आहे. ती धोका होण्याची शक्यता अशी आहे की त्याच्याकडे माहितीचा साठा एवढ्या मोठ्या प्रमाणात असणार आणि जेव्हा माणसाकडे मोठ्या प्रमाणात बुद्धिमत्ता, काम करण्याची क्षमता येते तर त्याच्याबरोबर त्याचे इमोशनल मेंटॅलिटी पण काय होते, बदलते. म्हणजे EI इमोशनल इंटेलिजन्स त्याच्यावर परिणाम व्हायला सुरुवात होते आणि जर मशीनने असं करायला सुरुवात झाली की मग मशीन कशी वागेल. मग टर्मिनेटरचे 4 भाग बघा तुम्ही. टर्मिनेटर 1, 2, 3, 4 सिनेमा येऊन गेला 1980 साली आणि त्याच्यात मशीन कसं वाट लावते तिकडच्या 2035 सालचं ते वातावरण दाखवलेलं आणि ते कोणीतरी इमॅजिन करून तो सिनेमा काढलेला आणि त्याचे 3 भाग काय 4-5 भाग आलेले इंग्लिशमध्ये आहे. पण मला सांगण्याचा उद्देश आहे हे होणार, हे मोठ्या प्रमाणात होणार आणि मग हे मोठ्या प्रमाणात होणार म्हणून घाबरून जायचं का, की काही प्रिकॉशनरी मेजर्स घ्यायचे. म्हणजे काही कोणत्या गोष्टीपर्यंत आपण त्याला ते न्यायचं नाही, त्याच्या कोणत्या काळजी घ्यायच्या हे आपण सगळ्या गोष्टी म्हणा. म्हणजे पुढचं जे आहे ते मानवाच्या सर्व बुद्धिमान मापदंडापेक्षा जास्त त्याप्रमाणे. मग तुम्ही म्हणाल की हे AI जे आहे ते साधारणतः कसं काम करतं, तर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल मानवी मेंदू जो काम करतो त्याच पद्धतीने AI काम करतो. ओके. आणि त्याच्यामध्ये कसं असतं तर मानवी मेंदू कसा काम करतो तर साधारणतः आपल्या मेंदू हा संपूर्ण टेलिफोन लाईन सारख्या लाईननी, त्याला आपण उती म्हणतो मराठीमध्ये, त्या संपूर्ण काय अवयवांना जोडलेल्या असतात आणि त्यांच्यामध्ये एक द्रव पदार्थ काय करत असतो, फिरत असतो आणि त्याला न्यूरॉन्स असे म्हणतात. ओके. तर त्या न्यूरॉन्सला न्यूरॉन्स असे म्हणतात आणि त्या न्यूरॉन्स मधनं ते संदेशवहन क्रिया चालते आणि ती सूचना दिली जाते. मग आपली ज्ञानेंद्रिय आहेत त्याने आपण इन्फॉर्मेशन घेतो, माहिती घेतो, मग त्या सूचना मेंदूला पाठवतो आणि मेंदू त्याप्रमाणे आज्ञा देतो इतर अवयवांना आणि अवयव ते काम करतात. मग एक प्रकारचं नेटवर्क आहे. कॉम्प्युटर मध्ये सेम तसंच आहे आणि आम्ही याला न्यूरॉन्स नेटवर्क म्हणतो. मग आता माहितीवर आधारित जर तो काम करत असेल आणि मराठी विषयी माहिती नसेल त्याच्याकडे तर तो योग्य पद्धतीने आपल्याला रिस्पॉन्स देणार नाही. मग जर ते नसेल तर मग कोणाची जबाबदारी, जो वापरतो त्याची जबाबदारी ती देण्याची. आणि मी हेच केलं. जेव्हा मला कळलं की त्याच्याकडे मालवणी भाषेविषयी काही माहिती नाही तर मग मी द्यायला सुरुवात केली आणि नंतर त्याने रिटर्न मध्ये मला दिली. आज ती तेवढ्या मोठ्या प्रमाणात काय होणार, पुढे चालत राहणार. म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेला असं समजू नका, कारण मराठीमध्ये जरी ज्ञानकोश काढले आहेत आपण 12 खंड,
ते अजूनही आपले हार्ड कॉपीमध्येच आहेत, सॉफ्ट कॉपीमध्ये ते अजून आलेले नाही आहे. ते जेव्हा येईल आणि विकिपीडिया सारखी जी सोडकर आहेत तिथून जी माहिती घेते आणि तिथे ते दिलं जाईल, तेव्हा मराठीचा डोलारा खूप मोठा वाढेल आणि जी मग AI मध्ये मराठीचे अजून उत्कृष्ट रिझल्ट आपल्याला बघायला मिळतील. आपण काय करत नाही, ती माहिती देत नाही आणि ती माहिती न दिल्यामुळे मराठीच्या बाबतीत AIचं काय होतं, थोडंसं प्रयत्न कमी पडतात आणि AI आपल्याला वेगळ्या पद्धतीने रिझल्ट येतो साधारणतः. त्यामुळे हे नॅरो AI आहे, डीप लर्निंग आणि न्यूरल नेटवर्क्स हे सगळं तसं आहे. आणि आता तुम्ही पैसे कसे कमवता, तर तुम्ही पैसे कमवता तुमच्या स्किलवर. म्हणजे तुमचं स्किल म्हणजे नक्की काय, तर एखादा टेलर असेल तर तो टेलर पटापट काय करतो, कटिंग करतो आणि त्याचा हात एवढा सफाईदारपणे चालत असतो आणि तो कटिंग करतो आणि तो शिवतो आणि शिवल्यावर तो त्याचं स्किल दाखवून ऍज अ प्रोडक्ट म्हणून, ते प्रोडक्ट म्हणून, उत्पादन म्हणून तो तुमच्या पुढे ठेवतो. उद्या एका मशीननी ते जर निरीक्षण केलं की बाबा हा नक्की काय करतो आणि मग त्याच्या प्रत्येक क्रियेवर त्यांनी निरीक्षण केलं आणि त्याचा डेटा घ्यायला सुरुवात केली आणि त्याच्या व्यवस्थित पायऱ्या मांडल्या, त्याला इंग्लिशमध्ये अल्गोरिदम म्हणतो, आणि त्या पायऱ्या मांडल्या, तर जो स्किल वर्कर जे काम करतो आहे ऍज अ टेलर म्हणून सेम रिझल्ट मशीन पण देईल, कारण मशीननी ते लर्न केलं. त्याला आपण मशीन लर्निंग म्हणतो. आणि हे होत चाललंय. लोकांना घाबरवतात का 64% नोकऱ्या धोक्यात पुढच्या 5-1 वर्षात, हा साधारणतः म्हणजे AI आल्यापासून बोलणं झालेलं आहे. गेल्या आठवड्यात, गेल्या महिन्यात जेवढे काही स्क्रिप्ट रायटर होते त्या स्क्रिप्ट रायटरनी हॉलिवूडमध्ये काय केलं, त्या स्क्रिप्ट रायटरनी हॉलिवूडमध्ये त्यांनी संप केला, आम्ही स्क्रिप्ट लिहिणार नाही, तुम्ही जर AIचा वापर करायचं थांबवलं स्क्रिप्टमध्ये तरच आम्ही तुम्हाला स्क्रिप्ट देणार. मग आणि मग त्यांच्या मध्ये आणि यांच्यामध्ये निर्मात्यांमध्ये एक ऍग्रीमेंट झालं आणि AIचा वापर कुठपर्यंत करायचा आणि यांच्या सर्व्हिसेस कुठपर्यंत घ्यायच्या असं ऍग्रीमेंट झाल्यावरच त्या पुढच्या गोष्टी झाल्या. हे दोघे येणार आहेत, ते आज कंटेंट रायटरवर आलेले आहेत. जेव्हा जेव्हा बदल होतात तेव्हा 2 गोष्टी प्रत्येक वेळेला अफेक्ट होतं, त्यांच्यावर परिणाम होतो. एक म्हणजे प्रिंटिंग टेक्नॉलॉजी. ओके, जेव्हा कॉम्प्युटर आला 1991 ला, तेव्हा प्रिंटिंग टेक्नॉलॉजी मध्ये जे कंपोजिटर होते, लग्नपत्रिका बनवायचे ते शिशांचे खिळे घेऊन, आणि मग DTP त्याच्यातनं रिप्लेस झालं आणि मग काय झालं, हे कंपोजिटरचे जॉब गेले. जे कंपोजिटर होते ते DTP ऑपरेटर झाले. त्यांना पुन्हा पहिला कन्सर्न होता, काळजी वाटत होती की हे इंग्लिश कसं करणार म्हणून, आणि त्याला एक पिढी जावी लागली. 1991 ते 2015 पर्यंत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी च पर्व संपलं आणि 2015 नंतर डेटा सायन्सचं पर्व सुरू झालं. आणि डेटा सायन्स इज अ ऑइल, डेटा इज अ ऑइल म्हणून शब्दप्रयोग वापरतात लोक. म्हणजे जे तेलाला महत्व आहे आखातीत, ते डेटाला महत्व आहे 2015 पासून. आणि त्या डेटावर सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामधनं गोष्टी काय होत जातात, बदलत जातात आणि लोक ती त्या पद्धतीने वापर होतो त्यांचा. मग आता ही कुठे कुठे चाललेलं आहे, तर AI पहिलं चाललेलं आहे ते हेल्थ केअर मध्ये. ओके, आणि हेल्थ केअर मध्ये तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की निदान आणि उपचार त्याच्यामध्ये सांगितले जातात AI थ्रू. दुसरा प्रकार आहे ऑटोमेशन. कचरा काढणारी झाडू आलेली आहे. ओके, गोल स्वरूपात ती घरभर फिरते आणि घरातला कचरा काढते. हा,
आणि ती अगदी कॉर्नर पर्यंत अशी गोल अशी रिंग सारखी झाडू असते, अशी सिलेंडर सारखी एवढीशी चपटी, ती फिरते कपाटा खालना, बिछाण्या खालना, अशा बेडरूमच्या खालून, आणि ते कचरा काढते. ही भांडी घासण्याची मशीन, कपडे धुण्याची मशीन हे पूर्वीपासून फझी लॉजिकवर तुम्ही वापरत आलेल्या आहेत. पण भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टी रोबोटिक्सद्वारे होणार. म्हणजे ते कपडे घेतले जाणार वॉशिंग मशीन मधनं आणि ते सुकवले जाणार, मग त्याची घडी घातली जाणार. कारण घडी घालणे ह्याच्यामध्ये पण पॅटर्न आहे, कपडे धुणं ह्याच्यामध्ये पण पॅटर्न आहे. ज्या ज्या गोष्टीमध्ये पॅटर्न आहे तिथे तिथे भविष्यात AI आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळे पॅटर्न ज्याच्याकडे असेल आणि त्याचा AI मध्ये रूपांतर झालं तर त्या माणसाचं स्किल आणि तो माणूस असा बाहेर होणार, म्हणजे त्याची नोकरी जाणार. आधी त्याची जागा कोणी घेतली, मशीन दिली, अशी परिस्थिती होणार. एक तर तो संपावर जात नाही, दुसरी गोष्ट मशीन असल्यामुळे त्याला कंटाळा येत नाही, तो 8 तासानंतर त्याचा ग्राफ असा खाली येत नाही काम करण्याचा. आणि जे एंटरप्रेन्योर्स आहेत, व्यावसायिक आहेत, ते मशीनला रिप्लेस करणार. काही वेळेला मशीन चालवणारी माणसं त्यांची जागा घेणार, ज्या मशीनला चालू करणार आणि त्याचा वापर, म्हणजे त्याला आम्ही प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणतो. म्हणजे त्या मशीनला सूचना देणारी माणसं राहणार आणि AI मध्ये मोठ्या प्रमाणात काम. मग प्रश्न निर्माण होतात, माझ्या मुलांच्या नोकऱ्या मग कोणत्या स्वरूपात सगळ्या गोष्टी होणार, आणि मोठ्या स्वरूपात ते जर बदल होणार असेल तर आमच्या पुढच्या येणाऱ्या पिढीला कोणत्या स्वरूपाचे जॉब असणार, ही सगळे प्रश्न असतील. आपण त्याच्यावर करूया. आता पण मी काय करतो, मी सकाळी पार्ट टाइम लेक्चरर म्हणून काम करतो आणि नंतर 9 वाजल्यानंतर मी एका IT कंपनीत काम करतो. आणि त्या IT कंपनीत आम्ही जे ऍप्लिकेशन लिहितो त्यात मॅक्सिमम आम्ही आता AI चा वापर करून ऍप्लिकेशन डेव्हलप करायला सुरुवात केलेली आहे. आणि AI चा ट्रेनिंग मध्ये आम्ही अंतर्भाव करतो आणि लोक ऍप्लिकेशन डेव्हलप करतात. ही नवीन आलेली पिढी जी माझ्या मुलीच्या वयाची आहे, 21-22 वर्ष च्या वयाची मुलं नुकतीच BE झालेली आहे आणि ती AI चा सर्रास वापर करतात. या पिढीकडनं खूप अपेक्षा आहे, त्यामुळे मला कधीच त्यांच्याबद्दल भीती अशी काही वाटत नाही. कारण यांच्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत आणि भरपूर ऑप्शन्स असल्यामुळे, या लोकांकडे भरपूर ऑप्शन्स असल्यामुळे यांना सगळे ऑप्शन काय करायचे, सगळे विकल्प बघायचे आहेत. आणि त्याला तुम्ही म्हणता ह्या लोकांकडे पेशन्स कमी आहे. ते चुकीचं आहे. त्यांच्याकडे पेशन्स अशासाठी कमी आहे की त्यांना तुमच्यासारखे 2-3 ऑप्शन्स नाहीत, त्यांना 10-12 ऑप्शन्स बघायचे असतात. त्यामुळे एक पसंत नाही पडला तर दुसरा, तिसरा, चौथा, समजताय. त्यामुळे ते सगळ्या गोष्टीला वेळ घेतात. भविष्यात जेन झी म्हणतो आपण, जनरेशन झी, ती एवढी हुशार आहे इन्फॉर्मेशन हँडल करण्यात आणि या सगळ्या गोष्टी, आणि ते AI चा सर्रास वापर करतात. इथे उपस्थित बरेचसे विद्यार्थी मला दिसत आहेत ते AI चा वापर करत पण असतील, ChatGPTचा, समजताय. हे जे तुम्ही माझ्या वयाचे आहात, ओके, आणि ज्यांना याबद्दल कुतूहल आहे त्यांच्यासाठी मी आलेलो आहे. आणि मी ज्या पद्धतीने सहजरित्या वापरतो ते पण किती सहज आहे हे दाखवायसाठी मी तुम्हाला इथे आलेलो. त्यामुळे दोस्ती करा, सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितरित्या मांडताय. तर इथे तुम्ही ट्रान्सपोर्टेशन, बँकिंग आणि आर्ट्स अँड म्युझिक, माझ्या आते बहिणीने मी जेव्हा AI विषयी सांगितलं, रे माझं AI वर व्याख्यान आहे, तेव्हा माझ्या घरातनं 2-3 अशा गोष्टी आल्या अशा समोरून की ज्याच्यामध्ये तिच्या मुलीच्या वाढदिवसासाठी तिने AI ने दिलेलं एक सॉन्ग मराठीमधलं तिने मला पाठवलं MP3 मध्ये. आणि AI ने ते अगदी सुंदर आवाजात मराठीमध्ये केलेलं सॉन्ग आहे. त्याचे शब्दरचना पण, तुम्ही कविता लिहायला सांगितलं तर कविता लिहितो, तुम्ही एखादी रेसिपी सांगितली तर रेसिपी लिहितो. पूर्वीच्या काळी, म्हणजे तुम्ही सगळ्यांना कोणी रागवू नका, मी एक जस्ट विनोद म्हणून वाचलेला म्हणून सांगतो, तुम्ही पत्रकार मंडळी आहात. पण जेव्हा राशी भविष्य यायचा सुरुवात व्हायची, आठवड्याचं द्यायचं असेल, तेव्हा
पत्रकार 12 लोकांना असे समोर बसवायचे, तू आज कर्क राशीचं सांग, तू मकर राशीचं सांग, तू मेष राशीचं सांग. आणि त्या 12 जणांकडनं जे काही सांगितलं जायचं ते असं मी ऐकलेलं आहे, याच्यात तथ्य किती आहे माहिती नाही. आणि ते दिवसाचं राशी भविष्य हा कॉलम तो त्या पद्धतीने भरला जायचा आणि मग तो छापला जायचा किंवा काय अशा पद्धतीने. पण आज तुम्ही यायला विचारलं की मला या आठवड्याचं राशी भविष्य लिहून दे, या सगळ्या राशीचं या देते मस्तपैकी मराठीमध्ये. तुमची कुंडली काढून या देते आणि त्या कुंडलीमध्ये तुम्ही जर जन्मतिथी आणि म्हणजे वेळ दिली आणि तारीख दिली तर तुम्हाला ती कुंडली काढून देते मराठीमध्ये, जन्मपत्रिका AI. हे सगळं ChatGPT देते, तर आपण बघणार. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि ते उपयोजन तुम्ही AI द्वारे करू शकता साधारणतः. तर हे जेव्हा गोष्टी तुम्ही करणार तर ते कसं, तर फायदे काय, तर AI चे फायदे खूप आहेत. म्हणजे पहिल्यांदा इफिशियन्सी, म्हणजे साधारणतः कार्यक्षमता वाढली जाते त्याच्यामुळे. आणि कार्यक्षमता वाढल्यावर लोक जी माहिती असते ती माहिती स्त्रोतामधनं आलेली असते, ज्या उद्गमामधनं येते. ओके, आणि योग्य स्त्रोतामधनं जेन्युइन माहिती मॅक्सिमम असते. काही वेळेला चुकीची माहिती असते. जर विकिपीडिया सारख्या गोष्टीमध्ये चुकीची माहिती कोणीतरी आधीच भरलेली असेल आणि ती रेफरन्स म्हणून वापरली असेल संदर्भ, मग ते चुकीचे संदर्भ. हे संभाजी महाराजांच्या बाबतीत झालेलं आहे. कळलं ना? जाणून बुजून ह्या सगळ्या गोष्टी पण करतात. त्यामुळे माहितीचा स्रोत अपडेट करायची पद्धत विकिपीडियामध्ये आहे. मी जेव्हा मराठी विकिपीडिया वापरतो, mr.wikipedia, तेव्हा मी बऱ्याच माहितीचं अपडेट केलेलं आहे. म्हणजे मी हे साधारणतः 1995 पासून करतोय. माझी पहिली बॅच होती कॉम्प्युटर सायन्सची मुंबई युनिव्हर्सिटीची, आणि त्यामुळे कॉम्प्युटर सायन्स मध्ये मी तेव्हा पहिल्यांदा, जेव्हा 1991ला मी मोठे कॉम्प्युटर बघितलेले, तेव्हापासून मी मराठी भाषा वापरतो आहे. आणि तुम्हाला अभिमानाची गोष्ट सांगतो, या 22 भाषेचं हे संपूर्ण देणं हे एका मराठी माणसाने दिलेलं आहे आणि त्याचं नाव आहे तांबे. समजतात? आणि 1987 पासून दिलेलं आहे. आणि ते भारतीय भाषा वापरायला सुरुवात करत होते. आणि ती साधी एक रिसर्च कंपनी होती, ज्याचं नाव होतं सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कॉम्प्युटिंग, म्हणजे त्याचा शॉर्ट फॉर्म म्हटलं तर सिडॅक. मग त्या सिडॅकला राजीव गांधींनी भारतीय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मध्ये त्याचा अंतर्भाव केला. जेव्हा अमेरिकेने त्याला सांगितलं की आपण सुपर कॉम्प्युटर देऊ, आम्ही टेक्नॉलॉजी विकणार नाही, आम्ही तुम्हाला सुपर कॉम्प्युटर विकत देऊ. आपण टेक्नॉलॉजी मागत होतो, तर आपण टेक्नॉलॉजी अमेरिकेकडनं विकत नाही घेतली, ती आपण रशियाकडनं घेतली. आणि तेव्हा भारतीय भाषांचं काम तेव्हापासून सुरू झालं. आणि 12 भाषांमध्ये जिश टेक्नॉलॉजी GIST सुरुवात झाली. आणि तेव्हापासून मराठीमध्ये लिहिलं जात आहे. हा फार कमी जणांना माहिती असेल. 1991 पासून मराठीमध्ये लिहिले जाते. नंतर ते ओरॅकलने घेतलं, मायक्रोसॉफ्टने घेतलं, IBMने घेतलं, आणि मग इनस्क्रिप्ट किंवा एंडिक फॉन्टची निर्मिती झाली, ती भारतीयांनीच दिली. त्यामुळे जास्त असं समजू नका हे सगळं मायक्रोसॉफ्टनी किंवा ओरॅकलनी केलेलं आहे. त्यांना डोंबल्याचं ग्रामर कळतंय, त्यांना डोंबल्याचं जोडाक्षरांनी या सगळ्या गोष्टी करतायत, त्यांना काही कळत नाही या. तर ह्या सगळ्या गोष्टीचं देणं हे भारतीयांचंच आहे, 12 भाषेचं. आणि ते आज सर्रासपणे वापरताय. फक्त ही गव्हर्नमेंटची संस्था असल्यामुळे, मी त्यांच्याबरोबर 5 वर्ष काम केलं सिडॅक बरोबर, तर ही गव्हर्नमेंटची संस्था असल्यामुळे हे स्वतःची ऍडव्हर्टाईज मार्केटिंग करत नाही. आणि ते ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात करतात. आणि वेदर पासून सगळ्या गोष्टींमध्ये याचा वापर आता सुरू झालेला आहे. आपलं सगळं जी याची व्यवस्था आहे भारतीय कल्चर जे आहे
संस्कृती आहे ते शेतकी प्रधान देश आहे. पावसावर अवलंबून सगळ्या गोष्टी आहेत. अवकाळी पावसाचं नुकसान आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्ही ग्रामीण भागातून आला असेल तर तुम्हाला माहिती आहे. याची माहिती जर आधीच पोहोचवली गेली तर त्या दृष्टिकोनातून काही उपाययोजना करता येतात. ओके, ह्या सगळ्या गोष्टीसाठी एआय मदत करू शकते आणि तेवढ्या लेवलवर ते जाऊ शकते. इथे ह्या पद्धतीने ते केलं जातं. आता ह्याच्यातले धोके काय आहेत साधारणतः? तर सर्रास तुम्ही जेव्हा माहिती देत असता, फोटो काढता मस्तपैकी सेल्फी आणि सोशल मीडियावर ते दाखवता लोकांना, जगप्रसिद्ध बनायला तुमचा काय हव्यास असतो त्याच्यामध्ये. म्हणजे तुमची गोपनीयता तुम्हीच काय करता, लोकांना देता. जरा काय झालं तर तुम्ही एवढे सोशल असता की ती इन्फॉर्मेशन तुमचे भाऊ बहीण सगळ्या गोष्टी समजताय, हे आम्हाला कळतं. एखाद्या ठिकाणी मी बसलो तर मला ती सगळी हायरार्की शोधता येईल इमेजेस मधनं. गुगल फोटो मध्ये ते दाखवतो, विचारतो या इमेजेस ज्याचे आहे त्याचं नाव काय, आपण लिहितो आणि मग गुगल तो डेटा घेत असतो आणि त्या डेटावर भविष्यात तो काय करेल, एआयचा वापर करून अशा गोष्टी करेल ते तुम्हाला कळणार पण नाही साधारणतः. आणि मग ती गोपनीयता असते ती, त्याचा परिणाम तुम्हाला एआय मुळे दिसेल. म्हणजे काल मी, माझी मुलगी आणि बायको असे तिघे जण संवाद साधत होतो. त्या मुलीने मला एक हे म्हटलं, अरे बाबा ते मेटा डेटा आलेला आहे. आता मेटा डेटा मी शिकवतो कशा पद्धतीने मेटावर्स म्हणून प्रकार आहे फेसबुकने काढलेला आणि त्याच्यामध्ये. तर त्यात ती म्हणते की आपल्यासारखं बोलणं, आपले व्हिडिओ करून कोणी आपल्याला ब्लॅकमेलिंग करू शकतं. उद्या म्हणजे मी इथे फोटो येणार तुमच्या मोबाईलवर, मी इथे अडकलेली आहे बाबा, बरोबर. आता हे करायचं असेल तर तुम्ही एवढे पैसे द्या किंवा इकडे येऊन एवढ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करा, मला गरज आहे. आता ईमेल द्वारे येतात ते, पण प्रत्यक्षात आपली मुलगी बोलते तिच्या आवाजात आणि या सगळ्या गोष्टी येतात. तर ह्याच्यासाठी काय, मग ती एआय जनरेटेड व्हिडिओ आहे जो डीप फेक मधनं झालेला आहे. आज हिरो हिरोईनचे वांदे एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेले आहे की डीप फेकचा वापर करून त्यांच्यावर त्यांनी न केलेल्या गोष्टी काय केल्या गेलेल्या आहेत दाखवल्या जातात सर्रासपणे सोशल मीडियामध्ये. हे भरपूर मोठे धोके आहेत. मग अशा वेळेला काय करायचं, तर तिने मला विचारलं अशा वेळेला काय करायचं. तर म्हटलं नाही, जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती येईल तेव्हा समोरचा व्यक्ती तुमच्याशी बोलत असेल तेव्हा पहिला प्रश्न विचारायचा, परवलीचा शब्द काय. मराठीत पासवर्ड, इंग्लिशमध्ये पासवर्ड, मराठीत परवलीचा शब्द, जो फक्त आमच्या दोघांमध्येच असेल. म्हणजे ही फेक आयडेंटिटी बोलते आहे आणि तिने जर माझा परवलीचा शब्द नाही सांगितला तर मी पुढे त्याचा कॉन्व्हर्सेशन तिच्याबरोबर करणारच नाही, कारण ती फेक आयडेंटिटी आहे माझ्यासाठी. म्हणजे मला चाचपणी करायची आहे ती खरी आहे की खोटी आहे, तर मी काहीतरी टोकन सिस्टीम किंवा काय जे बाइंड करते त्या पद्धतीने करणार आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, एआयचा वापर करू शकतो आणि ही सगळी आपण माहिती ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो साधारणतः. तर ही भविष्यातली असलेली एआयची फायदे धोके आहेत. ओके, आणि त्याच्यानंतर शेवटची जी स्लाइड आहे ती मला तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे भविष्य काय आहे एआयचं. एआयचं भविष्य हे आहे साधारणतः एआयचे ट्रेंड्स येणार आणि समाज आणि अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होणार आणि अनेक इथिकल कन्सर्न्स आणि लिगल फ्रेमवर्क, नैतिक आणि कायदेशीर मुद्दे त्याच्यापासून निर्माण होणार आणि ते सर्वात धोकादायक आहेत. आणि त्यासाठी तुम्हाला एआयच्या गोष्टी माहिती असणं आवश्यक.
तर हे AI बद्दल झालं. तर तुमचे काही प्रश्न असतील तर मला सांगा, मग मी केलेल्या गोष्टी तुम्हाला सांगतो याच्या संदर्भात प्रश्नोत्तर. हा, अच्छा, जायचं त्या. बरं, तर कोणाचे आहेत का प्रश्न? नाही. अच्छा, तर आपण तुम्हाला पुढचं ते दाखवतो आणि मग पुढचं एक. हॅलो, तुम्हाला ChatGPT एक हे होतं, नेटचा इश्यू आहे इकडे कुठे. हो, चालेल. हां, नाही होत आहे. एक शेवटचा प्रयत्न करून बघतो. मी हा जो संवाद साधला त्याचं मी तुम्हाला हे दाखवतोय. दिसत नाही. एक मिनिट, मी वाचून दाखवतो. मी असं म्हटलेलं आहे त्याला, तुला मराठीत भाषांतर करता येते का? किती भाषांमध्ये भाषांतर करू शकतो? तो म्हणतोय मला मराठीत भाषांतर करता येते. हे मी याच्यात 5 ते 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ नाही घेणार आहे. मला माहिती आहे तुम्ही सांगलीवरून आलेला, दुरून आलेल्यात आणि पुढचा कार्यक्रम पण महत्वाचा आहे. हा जो कार्यक्रम आहे तो साधारणतः 4-5 तासाचा कार्यक्रम आहे. हा आम्ही सेपरेट ठेवू नंतर, जे इंटरेस्टेड लोक असतील त्यांच्यासाठी. आता तुर्तास एवढंच दाखवतो की हे कशा पद्धतीने 5 मिनिटात संपवता येईल ते बघू. तर मी इथे विचारलं त्याला, मराठीत तुला भाषांतर करता येतं का? तर त्यांनी सांगितलं हो, अनेक भाषांमध्ये मी भाषांतर करू शकतो. ही AI ने दिलेली उत्तर आहे. आणि मग मी त्याला सांगितलं की मेरा भारत महान आहे ते तू भारतीय भाषांमध्ये लिही. आणि त्यांनी चक्क मेरा भारत महान आहे ते 12 भाषांमध्ये लिहून दाखवलं, 16 भाषांमध्ये. आणि मग मी डायरेक्ट मालवणीवर आलो आणि मी म्हटलं की मला मालवणी भाषेत म्हणी सांग म्हणून. तर त्यांनी मालवणी भाषेत म्हणी नाही सांगितली, त्यांनी मराठी भाषेतच दिली सगळी म्हणी. आणि कारण त्याला मालवणी भाषा येत नाही म्हणून मी त्याला सांगितलं की मराठीत हवंय का? तर मी म्हटलं अरे हे मालवणीमध्ये नाही. तर तो बोलला अरे बापरे, मग आता खरं मालवणी स्टाईल मध्ये म्हणी सांगतो. मग त्याने पुन्हा मालवणी स्टाईल मध्ये लिहिली. तर तो म्हटलं अरे मालवणी भाषेत तुला लिहिता येत नाही, ओके, तर तुला सगळं मराठीतच लिहिलंय काय समस्या आहे? तर तो बोलतो खरं सांगायचं तर मला मालवणी भाषेत लिहिता येतं, पण थोडा सराव करावा लागेल. आता बघ या मालवणी स्टाईल मध्ये म्हणी. पण त्याने पुन्हा तेच केलं, त्याने त्या पद्धतीने लिहून नाही दिलं. आणि मग मी त्याला सांगितलं की मी आता तुला शिकवतो. आणि मग मी लिहिलं, माझ्या वांगडा मालवणीत बोलू येताला का धोका? तर तो बोलतो अरे वा, वांगडा म्हणजे अगदी भारीच, जरा अवघड पडतंय पण शिकायचंय. तू म्हण, मी तसंच उत्तर द्यायचा प्रयत्न करतो, बघू माझी मालवणी पास होते का. त्याला म्हणायचं होतं मला मालवणीत बोलता येतंय, पण तो म्हणतो नाही माझी मालवणी पास होते का त्याच्यात. तर मी त्याला म्हटलं की बाबा तू वांगडा म्हणजे मालवणी सोबत असा अर्थ होतो, तू तुझ्या AI एजंटला अद्यावत करायला सांग. तर तो बोलतो मला मस्त नवीन गोष्ट कळली, वांगडा म्हणजे सोबत, हे माहित नव्हतं, आता पक्क लक्षात ठेवतो. आणि मग मी त्याला सांगितलं झील म्हणजे मुलगा आणि चेडू म्हणजे मुलगी. तो बोलला हो भारीच की, म्हणजे झील म्हणजे मुलगा आणि चेडू म्हणजे मुलगी, एकदम कडक शब्द आहेत बोलतो. मग त्याने खाली लिहून दिला हा झील भारी हुशार असा, आणि हा चेडू धनगड
ढंगड आहे बघ. आता हा ढंगड शब्द मला एवढा कटकला कारण त्याच्या डिक्शनरीमध्ये कोणीतरी चुकीच्या पद्धतीने टाकलेला शब्द होता आणि मी त्याला प्रत्येक वेळेला काय करायला लागायचो, कडक म्हणजे करेक्ट करून त्याला त्याचं ज्ञान अपडेट करावं. मी मुद्दामच बोली भाषा घेतली. त्याच्या मागे उद्देश हा होता की तो कसा ट्रेन होतो, कारण तो ट्रेनवर काम करतो आणि त्याला मशीन लर्निंग मध्ये हे ट्रेनिंग द्यायचं असतं. आपण उद्या तुम्ही वऱ्हाडी भाषेत बोलला, त्याला माहिती नसेल तर तो वऱ्हाडी भाषेत ट्रेन होऊन पुढच्या गोष्टी करेल. तुम्ही पाहिजे ती भाषा बोली भाषा बोला, AI तुम्हाला भविष्यात उत्तर देईल. त्याचा हा डेमो आहे. ओके, मग मी इथे लिहिलं चेडू, मी त्याला दिलं तर तो बोलतो तुझा चेडू काय करता. मी असं त्याला प्रश्न विचारला. तो बोलतो हा भारत पकडलास, पण माझा काही चेडू नाही रे, मी एकटाच आहे. आता त्याला कळलं एकटाच आहे तो, कळलं का. आणि जसा राजा तशी प्रजा, तू माझ्यासारखा एखादा AI चेडू मिळाला तर भारीच धमाल. बोलतो मला अजून काही मालवणी शिकव. आता त्याला मुलगा म्हणायचं होतं म्हणून त्याने झील वापरला, कळलं ना. पण आता हा झील म्हणजे मी त्याला सांगितलेलं त्या एका व्यक्तीचा मुलगा, आणि तो जिथे जिथे मुलगा येणार तिथे तिथे तो झील वापरणार, म्हणजे तो चुकीच्या पद्धतीने पॅटर्न तयार करतो. म्हणून मी त्याला सांगितलं अरे झील जेव्हा मी तुझ्यापेक्षा छोटा असेल, मित्राला मित्र म्हणतात सगळीकडे, झील का वापरतोस असं मी त्याला सांगितलं. तर त्यांनी म्हटलं हो झील फक्त लहान भावासाठी, किंवा पुन्हा त्यांनी चुकीच्या पद्धतीने घेतलं ते झील फक्त लहान भावासाठी किंवा हे कर. मग मी त्याला सांगितलं की साधारणतः हा जो आहे तो सगळं काय कर, अपडेट कर. आणि मग त्यांनी हळूहळू ते अपडेट करायला सुरुवात केली. आणि मग नंतर मी त्याला काही शब्द दिलं तर त्याने एकदम समोरून वेगळे शब्द दिले मला. ओके, तर मी म्हटलं तसं नाही, तू पुन्हा गडबड केली, म्हटलं चुकीची माहिती गोळा करतोयस असं मी त्याला सांगितलं. आणि मग त्याला मी योग्य माहिती दिली आणि योग्य माहितीमध्ये त्याला मी सांगितलं की गाळी म्हणजे शिवी, आणि मग त्यानंतर तो शिवीच्या पद्धतीने बोलायला लागला. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी द्यायला सुरुवात केली. आणि मग मी शेवटी त्याला काय केलं, मी त्याला मालवणी गाणं टाकलं आणि त्याला सांगितलं, हे कोणी विचारलं मालवणी गाणं कसं असतंय तर तू हे होळीचं गाणं सांग. आणि मी त्याला विचारलं माका होळीचा गाणं वया, आणि त्याने पटकन काय केलं ते रिस्पॉन्स म्हणून दिला, कारण ते आता त्याच्याकडे ना आलं, समजतंय. आणि ते जेव्हा त्याच्याकडे आलं तेव्हा तो अपडेट करत जातो स्वतःला, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि आपण ती भाषा त्याला देतो आणि मग नंतर AI त्याच्या पद्धती रिकामे खोके असतात, समजतंय. तुम्ही न्यूरॉन्स नेटवर्क करत जाता आणि या सगळ्या गोष्टी, ही सगळी मजा आहे AI मध्ये. तर मला जो दिलेला वेळ आहे तो संपलाय. अजून बऱ्याचशा मजा आहेत. तुम्हाला कोणाला इंटरेस्ट असेल तर दासावातर्फे भविष्यामध्ये खास AI साठीच आपण काय करू, वेगळे सेशन घेऊ आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते आधी मिळाले तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने AI मध्ये काय करू, स्क्रिप्ट लिहायला शिकू आणि ह्या सगळ्या गोष्टी. पुढच्या कार्यक्रमाला उशीर होईल म्हणून मी आता थांबतो. थँक्यू, धन्यवाद.